आपण नेहमी ऐकतो ना, शुद्ध दूध, शुद्ध तूप, शुद्ध पाणी. पण गंमत म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या यातल्या बऱ्याचशा गोष्टी शुद्ध नाहीत. मग प्रश्न पडतो की विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर या पदार्थांच्या जगात शुद्ध या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? चला शोधून काढूया. चला एका सोप्या वाटणाऱ्या प्रश्नाने सुरुवात करूया. दूध, धुके आणि लोणी या तीन वेगवेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान धागा आहे. तो काय असेल बरं? हा प्रश्न लक्षात ठेवा, कारण याचं उत्तर या तिन्हींच्या आत दडलेल्या एका वैज्ञानिक रहस्यात आहे, जे आपण लवकरच उलगडणार आहोत. चला तर मग एका छोट्याशा प्रयोगाने सुरुवात करूया. आपल्यासमोर 3 ग्लास आहेत आणि तीनही दिसायला पाण्यासारख्या द्रवांनी भरलेले आहेत. पण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. तर हे आहेत आपले 3 नमुने. पहिला आहे मिठाचं पाणी, अगदी आरपार दिसणारं. दुसरं आहे दूध, जे अपारदर्शक आहे. आणि तिसरं आहे गढूळ पाणी, म्हणजे माती मिसळलेलं पाणी. आता प्रश्न हा आहे की हे तिन्ही द्रव्य वेगवेगळे का वागतात? याचं जे काही रहस्य आहे ना, ते त्यांच्या आतल्या सूक्ष्म कणांमध्ये दडलेलं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडण्यासाठी काही सोप्या चाचण्या करून पाहूया. आता या रहस्याचा छडा लावण्यासाठी आपण 2 साध्या सोप्या चाचण्या वापरणार आहोत, एक गुरुत्वाकर्षणाची आणि दुसरी प्रकाशाची. या चाचण्या आपल्याला या द्रवांमधला फरक अगदी स्पष्ट करून दाखवतील. तर पहिली चाचणी आहे गुरुत्वाकर्षणाची. आपण या तिन्ही द्रवांना 1 तासभर स्थिर ठेवूया. आता बघा काय झालं. मिठाच्या पाण्यात आणि दुधात काहीही बदल झालेला नाहीये, पण गढूळ पाण्यातील मातीचे कण मात्र खाली तळाशी जमा झाले आहेत. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की गढूळ पाणी हे एक अस्थिर मिश्रण आहे. आता वेळ आहे प्रकाशाच्या चाचणीची. ही टिंडल परिणाम नावाच्या एका वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे. हे खूप सोपं आहे. जेव्हा आपण एखाद्या मिश्रणातून प्रकाश झोत टाकतो आणि जर त्यातील कण इतके मोठे असतील की ते प्रकाश विखुरतात, तर आपल्याला तो प्रकाशाचा मार्ग स्पष्ट दिसतो. यालाच टिंडल परिणाम म्हणतात. आता इथे बघा काय होतंय. जेव्हा आपण मिठाच्या पाण्यातून प्रकाश झोत टाकतो तेव्हा तो सरळ निघून जातो, त्याचा मार्ग दिसत नाही. पण दुधातून आणि गढूळ पाण्यातून जाताना मात्र प्रकाशाचा मार्ग अगदी स्पष्ट दिसतो. म्हणजे मिठाचं पाणी या दोन्हीपेक्षा वेगळं आहे हे तर नक्की झालं. बरं, तर या चाचण्यांमधून आपल्याला जे काही कळलंय त्यावरून आता या 3 रहस्यमय द्रवांची ओळख करून घ्यायची वेळ आली आहे. विज्ञानाच्या भाषेत यांना काय म्हणतात ते पाहूया. आणि हे बघा, आपलं कोडच सुटलं. आपल्या चाचण्यांनुसार हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. मिठाचं पाणी म्हणजे खरे द्रावण. याचे कण इतके लहान असतात की ते प्रकाश विखुरत नाहीत. याउलट गढूळ पाणी म्हणजे निलंबन. त्याचे कण मोठे असल्यामुळे ते गुरुत्वाकर्षणाने खाली बसतात. आणि या दोन्हींच्या मधला प्रकार म्हणजे आपलं दूध. ते आहे एक कलील. त्याचे कण द्रावणापेक्षा मोठे पण निलंबनापेक्षा लहान असतात. म्हणूनच ते खालीही बसत नाहीत आणि प्रकाशही विखुरतात. या तिघांपैकी कलील हा सर्वात रंजक प्रकार आहे, कारण ते दिसायला एकसारखे असले तरी प्रत्यक्षात विषमांगी असतात. दुधाचंच उदाहरण घ्या ना. त्यात चरबीचे लहान लहान कण, ज्याला परिक्षिप्त अवस्था म्हणतात, ते पाण्यात म्हणजे परिक्षेपण माध्यमात विखुरलेले असतात. आणि आता आपण सुरुवातीला विचारलेल्या त्या प्रश्नाकडे परत येऊया. दूध, धुके आणि लोणी यांच्यात काय साम्य आहे? तर उत्तर आहे, हे तिन्ही कलील आहेत, फक्त त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. दूध हे इमल्शन आहे, म्हणजे द्रवात विखुरलेला द्रव. धुके हे एरोसॉल आहे, म्हणजे वायूमध्ये विखुरलेला द्रव. आणि लोणी हे जेल आहे, म्हणजे स्थायूमध्ये अडकलेला द्रव. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी कलील असतात. ठीक आहे, तर आता आपल्याला द्रावण, कलील आणि निलंबन यांतील फरक समजला आहे. पण विज्ञानात फक्त वर्गीकरण करून भागत नाही. पुढचा प्रश्न येतो, आपण या मिश्रणांमधले घटक वेगळे करू शकतो का? आणि हो, उत्तर आहे नक्कीच शकतो. त्यासाठी काही खास पद्धती आहेत. मिश्रणाचे घटक वेगळे करायच्या अनेक पद्धती आहेत. काही अगदी सोप्या आहेत, जसं की गाळणीने पाण्यातील वाळू वेगळी करणं. तर काही थोड्या गुंतागुंतीच्या आहेत, जसं की अपकेंद्रीकरण. डेअरीमध्ये दुधाला खूप वेगाने फिरवून जड साय हलक्या दुधापासून वेगळी केली जाते. म्हणजे प्रत्येक मिश्रणासाठी एक वेगळी युक्ती वापरावी लागते. कलील विज्ञानाचा एक उत्तम नमुना म्हणजे आपला रोजच्या वापरातला साबण. साबण तेलकट डाग कसे काढतो माहितीये? तो मायसेल नावाचे छोटे छोटे कण तयार करतो. या कणांची एक बाजू तेलाला चिकटते आणि दुसरी पाण्याला. अशा प्रकारे ते तेलाच्या डागाला कपड्यापासून खेचून पाण्यात आणतात आणि आपले कपडे स्वच्छ होतात. आहे की नाही कमाल? चला आता एक पाऊल मागे येऊया आणि पाहूया की ही सगळी मिश्रणे पदार्थांच्या मोठ्या वर्गीकरणात नेमके कुठे बसतात. हे बघा, हे आहे द्रव्याचं कुटुंब.
याचे दोन मुख्य भाग आहेत, शुद्ध पदार्थ आणि मिश्रणे. शुद्ध पदार्थांमध्ये येतात मूलद्रव्य आणि संयुगे, आणि मिश्रणांमध्ये येतात समांगी म्हणजेच द्रावणे आणि विषमांगी म्हणजेच कलील आणि निलंबन, ज्याबद्दल आपण आज शिकलो. हे एक सोपं चित्र आहे जे सगळं काही एकत्र जोडून दाखवतं. तर आज आपण पाहिलं की आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी ज्या शुद्ध वाटतात त्या प्रत्यक्षात गुंतागुंतीची मिश्रणे आहेत. आता हे सगळं समजल्यावर एक विचार नक्की करा की आपल्या स्वयंपाकघरात असं कोणतं आश्चर्यकारक मिश्रण आहे जे आता आपल्याला एका अगदी नवीन दृष्टिकोनातून दिसेल.